तर नमस्कार मित्रांनो, आज मी या मासलमेटा या गावामध्ये इंजिनियर विकासजी पटेल यांच्यासोबत. तर आज एक दुःखद अशी वार्ता झाली आहे. कारण यांचा जे किसन कन्हैया जोडा होता, त्यांच्यामधला कन्हैया हा जोडा आज आपल्याला सोडून गेलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडी बहुत माहिती त्यांच्याकडून घेऊ की आज काय झालं होतं बा त्या बैलाला. बैल कसा आहे, माझ्याकडे बैल मी म्हणजे आम्ही लहानपणापासून बैल सांभाळतो. मला लहानपणापासूनच म्हणजे शौक आहे बैलाचा. पण म्हणजे असा ह्या बैलासारखा नावाजलेला गरजोळा आतापर्यंत आमच्या घरी झाला नव्हता. हा बैल घेऊन आणला आम्ही जानेवारी महिन्यात. मासलमेट्याचा पट आहे 23 तारखेचा. 19 तारखेला बैल मासलमेट्यात म्हणजे ढिवरवाड्यात आला, 18 तारखेला. आणि मग मासलमेट्याचा पहिला पट जोडीचा किसन कन्हैया. तर पहिल्याच पटामध्ये सिंगलच्या दिवशी बैल आले. बैल पळवल्यानंतर आतापर्यंत मासलमेट्याच्या पटाचा रेकॉर्ड आहे 33-50 सेकंद कोणच नाही बनवलेला, कोणच नाही आतापर्यंत. 34 सेकंद हायस्ट आहेत आतापर्यंत. तर या बैलानं 33-50 सेकंद बनवला. आणि तिथून मग सुरुवात झाला यांचा म्हणजे पटाचा प्रवाह चालू झाला, प्रवास म्हणता येईल किसन कन्हैयाचा. तिथून मग मासलमेट्यावरून पिंपळगाव 2 नंबर, मासाळ 1 नंबर, निलागुंदी 1 नंबर, सातालवाडा 1 नंबर, असं आता अनगिनत म्हणजे मी सांगू नाही शकत. या सगळ्या ट्रॉफी दिसून राहिल्या तुम्हाला. तर ह्या बैलाचा प्रवास फक्त माझ्या घरी किती दिवस राहिला हा बैल? 7 महिने, बरोबर. त्याच्यातून 3 महिने झाले बैलाची तब्येत बरोबर नव्हती. 20 तारखेला मे महिन्याच्या 22 तारखेचा साडेमाठ्याचा पट, 20 तारखेला बैलाची तब्येत बिघडली तर जवळपास 15-20 दिवस, महिनाभर बैल नरम गरम राहिला. इकडून तिकडून आपण सगळे डॉक्टर झाले आणि बैल दुरुस्त झाला. बैल दुरुस्त झाल्यानंतर सगळा व्यवस्थित होता बैलाचा. नागपंचमी झाली आणि दुसऱ्या दिवशी आणखी बैल तसाच झाला पहिल्यासारखा. आता पण सगळे डॉक्टर बोलवून झाले, डॉक्टर चारमोडे, डॉक्टर भगत, त्याच्यानंतर हटवा डॉक्टरला पण काल फोन केला होता, तो उद्या येणार तिथे डॉक्टर साहेब हटवार. परंतु मग सगळा व्यवस्थित होता. रोज सकाळ संध्याकाळ फोन चालू होता. काल थोडंसं म्हणजे बैल 4 महिने खाल्लं काल. तर म्हटलं ठीक आहे, नाही खायला पण सगळं करून राहिला का विचारलं, करून राहिला. मग आज सकाळी फोन आला, बैल म्हणजे सगळ्याला बोलवून राहिला आपल्याजवळ. सगळ्याला बोलत होता मान हलवून जर माणूस त्याच्याजवळ जाऊन बसला तर उगाच राहत होता. माणूस उठला का बोलत होता मान हलवून. एवढी माणसासारखी अक्कल होती त्या बैलाला. जर तुम्ही दिवसभर उभं राहिला त्याच्याजवळ तर दिवसभर तुमच्या बरोबर उभं राहिला. चाटत बसेल, अंग खाजव म्हणाल, हा कर म्हणाल, तो कर म्हणाल, अंगावरचा बैल होता सगळा. तर सकाळी मला वाटते 8:30च्या दरम्यान बैल, 8:15-8:30च्या दरम्यान फोन आला का बैल गेला. म्हणून मी मुंबईत होतो. आम्हाला पण जेव्हा हे न्यूज माहीत झाली, आम्हाला माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला पण विश्वास नाही बसला की बा एका वेळेला हा कसं काय झालं. कारण आम्ही या बैलाबद्दल असं बिमार आहे की काही असं काही माहिती आम्हाला मिळाली नव्हती. आणि एका वेळेला माहिती मिळाली की हा आपल्याला सोडून चालला गेला आहे. कारण आम्ही याची रेस पाहिलाय, याच्या या पटावर पाहिलाय. आणि वास्तविक पाहता जेव्हापासून किसन कन्हैया पळणं चालू झालं तेव्हापासून माझी चॅनल मी ओपन केला आणि मी सुरुवात केला माझ्या चॅनलचा. मी तेव्हापासून या फील्डमध्ये आलेला आहे. आता मला पण जवळपास 7-8 का 6 महिने जवळपास झालेले आहे. परंतु काकाजी मला ओळखतात, प्रत्येक पटामध्ये त्यांच्यासोबत बोलत होतो, भेटत होतो, नमस्कार वगैरे. आणि प्रत्येक याला रेसला जेव्हा पण किसन कन्हैयाची रेस लागली का मी अवश्य पाहत होतो. आणि ते आमचं पण एक आवडीचा बैल होता किसन कन्हैया म्हणून. कन्हैयासारखा बैल होणे नाही म्हणजे भरपूर बैल झालं, मोठा भरपूर बैल झालं. पण त्या बैलानं 8-10 वर्ष गाजवला. ह्या बैलानं 6 महिन्यामध्ये सगळं काही. माझ्या बैलाने 21 पटामध्ये 1 नंबर केला सलग, फक्त पिंपळगाव 2 नंबर. आता पिंपळगावचा 2 नंबर म्हणजे सगळ्या जगातल्या 1 नंबरच्या पुढची गोष्ट आहे. ह्या बैलांना 21 पटामध्ये बिलकुल कोणाला हात नाही दिला, बिलकुल कोणाला नाही. म्हणजे पटात जातील, डोळं झाकून बैल घेऊन जायचा, बैल सोडून देवाचा. आणि मग 3 दिवसाचा पट असेल, 4 दिवसाचा पट असेल, 5व्या दिवशी आपण लाट पाहायचा, आपला बैल 1 नंबर राहतील. एवढा पक्का होता. म्हणजे बैलाच्या सेकंद पण कोणी तोडत नव्हतं. हार जीत होत राहते. म्हणजे मागे पुढे काय झाला बैल सोडण्यात किंवा आणखी काय तिसरा झाला, शेकडा मोडला, काय झाला, तर बैल हारत राहते, जिंकत राहते. तो भाग वेगळा, बैलाच्या सोडण्यामध्ये फरक पडला. पण बैलाने 1 नंबर नाही दिला. किसनही आहे, कन्हैयाही आहे. परंतु किसन हा 19 आणि कन्हैया 20. कन्हैया लहान जाता गेला तर 2च जात आहे ना, 2च जात आहे, 4 दात नाही झालाय बैल मला. 2 दातावरच गेला तो. आणखी त्याचा काळ बाकीच होता. त्याचा काळ भरपूर बाकी होता. तो जर असता तर आणखी काय दाखवून दिलं असतं त्यानं. पण नशिबाचा फेरा आहे समजा शेवटी. फक्त एकच आनंद आहे की माझा बैल श्रावणी एकादशीच्या दिवशी गेला.
श्रावणी एकादशीच्या दिवशी जो जनावर म्हणा माणूस म्हणा जो जाते आपल्या म्हणजे हिंदू पुराणानुसार तर त्याला डायरेक्ट मोक्ष भेटतो. माझ्या बैलाला आता डायरेक्ट मोक्ष भेटला. बैलाला काय बिमारी असं काही? बैलाला बिमारी म्हणजे बैलाचा काय झाला होता, बैल चाराखाली कमी करत होता आणि संडास नव्हता करत, थोडी थोडी संडास करायचा, पूर्ण बंद नाही झाली होती, संडास चालूच होती पण चाराखाना कमी करत होता बैल आणि फुगत होता मध्ये मध्ये. एकदम सडनली झाला. आता तो नशिबाचा फेरा म्हणा किंवा आणखी काही काय सांगू शकतो आता. तर मला एकदा नाव सांगून द्या सगळ्यांचे. मी महेश सदाशिव पटले, राहणार मासलमेटा, किसन कल्याणचा मालक म्हणून. माझे नाव विकास अशोक पटले, इंजिनियर विकास अशोक पटले. मला सगळे लोक नावानं ओळखतात कारण बैलाची पावती माझ्या नाव राहते. चेहऱ्याला फार कमी हा, इंजिनियर विकास पटले, गॅस अंडा ग्रुप मासलमेटा अशी पावती राहत होती. त्याच्यामुळे सगळं जग ओळखते विकास पटले. पण हाच विकास पटले आता पहिल्यांदा लोकांना मी माहिती. पण पहिल्यांदाच हात हो. पाहता तुम्हाला. पण विकास पटले कोण आहे तर किसन कन्हैयाचा मालक आहे. म्हणजे मी माझ्या बापाला जेवढी प्रसिद्धी नाही दिलो असेल तेवढी माझ्या बैलांना माझ्या बापाला प्रसिद्धी दिला. माझ्या बापानं मला जेवढी प्रसिद्धी नाही दिला असेल, माझ्या घरच्यांना जेवढी मला प्रसिद्धी नाही दिला असेल तेवढी प्रसिद्धी माझ्या बैलांना. नंतर विलीन झाला तो. सुखी राहू तिथे, जिथं जाईल तिथं सुखी राहील. काकाजी तुमचे? मला लहानपणापासूनच सवय होता. 16 वर्षाचा होता तेव्हा मी जोडी हाकलली होती. 16 वर्षाचा होता तेव्हा पहिले जोड्या लावून आणत पहिल्याच्या काळात. तर तेव्हापासून मला सवक लागला बैलाचा. माझ्याकडे भरपूर बैल झाले पण माझ्या बैल 3 नंबर 4 नंबर 5 नंबर पण 1 नंबरचा गाजवला नव्हता कोणत्याच बैलांनी. किसन कन्हैया आले 18 जानेवारी माझ्या शेतिया ढिवरवाड्याला, तिथंच मुक्काम ठेवला आपण बैलाचा. 22 तारखेला बैल इथं आणला मासलमेट्याच्या पटावर. तेव्हा 1 नंबर केला. 2 नंबरचा मानकरी बनला पिंपळगाव. तो जगप्रसिद्ध पट होता आपल्या महाराष्ट्रात. मासलला 1 नंबर केला, सौंदळ 1 नंबर केला, चिचगड 1 नंबर केला, निळागोंदी 1 नंबर केला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 1 नंबर. फक्त तो 1-2 नंबर राहिला, नाही तर प्रत्येक ठिकाणी 1 नंबर. 21 पटापैकी 19 पटा विजय, 2 पटा गलतीनं म्हणा काही म्हणा सोडण्यात म्हणा काही फरक झाला. 1 सातलवाडा आणि 1 एकोडी, हे 2च पटा 1 नंबर कटले. नाहीतर 1 नंबरची झेंडी त्यांची. तर बैल मांडरच्या पटावर बैल हाणला आम्ही. 17 तारखेला विजय झाले. पण इथं येऊन शरी बैल बिमार पडला 20 तारखेला. सालेभाट्याच्या पटावर बैल काही चालवला नाही आपण. पटही आखूड होता तो, बैल नेला नाही मी. आखूड पटावर जमत नव्हता तो. मग तिकडं 2000 राहो, 1500 राहो, 1400 राहो, 1200च्या वरून 1000 फुटावर बैल चालत नव्हता आपला, कमी चालत. तर तेथून बैल बिमार पडला 20 तारखेला. 20 तारखेला तिच्या बिचा कमी जास्त होत होता. पण आता बैल तंदुरुस्त झाला होता. बैल फिरायला जात होता, इकडं रनिंगला जात होतं ना. आता नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बैल अजून बिमार पडला. त्याच्यात आता आपल्या नशिबाचा भाग म्हणा किंवा दुर्दैवी घटना म्हणा, काही समजा. आता त्या गोष्टीला आपण कुणाला दोषारोपण करत नाही, आपण आपल्या नशिबाला दोषारोपण करतो. आपण कुठंतरी कमीपणा पडला आपण किंवा काही झाला त्याच्यामुळे आपला बैल आपल्या हातून गेला तो बैल एवढ्या शुभ दिवशी गेला. म्हणजे श्रावण एकादशी आहे. श्रावण एकादशी म्हणजे अनंतात विलीन झाले ते बैल. तर किसन कन्हैया या जोड्याने आपल्यासाठी काय कमवले आहे तर हे तुम्ही पाहू शकता. ट्रॉफी आहेत, बक्षीस जे काही आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सलग 1921 बक्षीस हे प्रथम क्रमांकाचे ठेवले आहे. त्याने आपले नंबर कमावले, त्याने नाव कमावलं आहे मालकाचा आणि स्वतःचा. कारण याच्या अगोदर आपण कधीच त्याला ओळखत नव्हतो, परंतु आज त्या गावाचं नाव, मालकाचं नाव आणि त्याने बैलाने स्वतःचं पण नाव तेवढं कमवून ठेवलं आहे. तर अशा वाघाला म्हणजे आपल्या कन्हैया बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली.